हॅलो सर, आवाज येतो का? ये अभी खुल रहा है म्यूट। नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत होणाऱ्या ऑनलाईन अध्यापन पद्धतीमध्ये मी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच अधिकारी वर्ग यांचे स्वागत करतो. मी श्री राहुल भगवान जोशी, रामकृष्ण परमहंस मार्ग, महानगरपालिका माध्यमिक शाळा बांद्रा पूर्व या ठिकाणी सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असून आज आपण भूगोल या विषयातील प्रकरण 8वे अर्थशास्त्राशी परिचय या पाठाची उजळणी घेणार आहोत. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ सुरू करत असताना प्रथम अर्थशास्त्र ही संकल्पना आपल्यासाठी नवीन असली तरी याची सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच होते. म्हणजे पहा, आपल्या कुटुंबातील जे कोणी जबाबदार सदस्य असतील किंवा आपले आई वडील हे घरातील उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ घालण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. भविष्याच्या दृष्टीने त्यांना हे आर्थिक नियोजन करणे आवश्यक असते, परंतु याची अजिबात कल्पना आपल्याला नसते. घरातील जे काही नियोजन आहे, आर्थिक नियोजन, आपल्या घरातील सदस्य करत असतात आणि त्यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर प्रथम या ठिकाणी आपल्याला एक तक्ता पाहायचा आहे की ज्यामध्ये महिन्याला होणारा कुटुंबाचा खर्च दिलेला आहे आणि कोणत्या ठिकाणी आपण हा खर्च कमी करू शकतो याचा विचार करून आपल्याला प्राधान्यक्रम ठरवायचा आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिसत आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला रोज आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा होणारा खर्च दिलेला आहे आणि आपण यामध्ये विचार करायचा आहे की आपण कोणत्या ठिकाणी आपला खर्च कमी करू शकतो, कारण उत्पन्नापेक्षा होणारा खर्च हा या तक्त्यामध्ये आपल्याला जास्त दिसत आहे. प्रथम आपण हा तक्ता बघूया आणि क्रमाने जो खर्च होत आहे तो खर्च आपण पाहूया. आता पहा, रोजचा आहार याच्यामध्ये नाश्ता, जेवण इत्यादी अंदाजे खर्च रुपये महिन्याचा आहे 6,000 रुपये. पोशाखाचे 2 संच विकत घेणे 2,000 रुपये. शालेय साहित्य विकत घेणे 500 रुपये. वैद्यकीय खर्च म्हणजे जर आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर आपण आजारी वगैरे पडलो तर आपल्याला दवाखान्यामध्ये जावे लागणार आहे आणि त्याच्यासाठी जो खर्च होतो तो वैद्यकीय खर्चामध्ये याचा समावेश होईल की ज्याच्यासाठी खर्च आहे 450 रुपये. मनोरंजन, आता मनोरंजन म्हणजे आपण नाटक पाहायला गेलो किंवा एखादा सिनेमा पाहायला गेलो किंवा एखादी सर्कस पाहायला गेलो, त्या ठिकाणी होणारा खर्च हा मनोरंजनामध्ये येईल. यामध्ये 500 रुपये आहे. पहा, मोबाईल देयक हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे 1,000 रुपये. फळे, भाजी इत्यादी विकत घेणे 1,000 रुपये. सार्वजनिक प्रवास खर्च 2,600 रुपये. वीज देयक, आपण घरामध्ये जी वीज वापरतो आणि त्याच्यासाठी द्यावे लागणारे पैसे, यासाठी येणारा खर्च आहे 1,500 रुपये. पुढे आहे पर्यटन. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो तर त्या ठिकाणी जो होणारा खर्च आहे तो आहे 4,000 रुपये. आणि शेवटी आहे बँकेचा हप्ता, म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींनी जर बँकेकडून लोन वगैरे घेतलं असेल तर त्याच्यासाठी ठराविक रक्कम आपल्याला बँकेला द्यावी लागणार आहे. प्रत्येक महिन्याला आपण ते पैसे देतो, त्याला आपण बँकेचा हप्ता असं म्हणतो. आणि मग यासाठी होणारा खर्च आहे 3,000 रुपये. पहा, म्हणजेच एकूण महिन्याचा एकंदरीत खर्च होतो आहे 22,550 रुपये. आता पहा खाली काय म्हटलं आहे, समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरील प्रमाणे आहे आणि मासिक उत्पन्न रुपये 20,000 आहे. तुमचे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी तुम्ही या महिन्यात वरीलपैकी कोणत्या बाबींना
प्राधान्यक्रम द्याल ते ठरवा. म्हणजे पहा, आपल्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न आहे 20,000 रुपये. म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील, आपले आई वडील असतील किंवा आपला मोठा भाऊ असेल, बहीण असेल, या सगळ्या सदस्यांचा जो मासिक पगार आहे किंवा येणारं उत्पन्न आहे किंवा व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्या माध्यमातून घरामध्ये येणारे पैसे, हे एकूण पैसे आहेत 20,000 रुपये. परंतु आपला महिन्याचा जो खर्च आहे तो होत आहे आपला 22,550 रुपये. म्हणजेच उत्पन्नापेक्षा आपला खर्च कसा होतोय, जास्त होत आहे. आपण 2,550 रुपये हे जास्तीचे खर्च करत आहोत. मग अशा वेळेस काय होतं, आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले आई किंवा वडील मग दुसऱ्याकडून पैसे घेतात कर्जाच्या स्वरूपामध्ये किंवा उसने, आणि पुन्हा याची आपल्याला परतफेड करायची असते. त्याच्यामुळे आपलं जेवढं उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्येच आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि मग यासाठी आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्यक्रम द्यायचा, यासाठी आपण एक चार्ट बनवलेला आहे. तो चार्ट आपण पुढे पाहणार आहोतच, की काही ठिकाणी आपण निश्चितच आपला खर्च कमी करू शकतो. मग यामध्ये पहा, मोबाईल देयक असेल किंवा मनोरंजन आहे किंवा पर्यटन आहे, अशा ठिकाणचा खर्च निश्चितच आपण कमी करू शकतो. मग आता प्राधान्यक्रम देत असताना आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहत आहोत. पहा, सुरुवातीला रोजचा आहार, त्यामध्ये नाश्ता आणि जेवण हे आपल्याला गरजेचंच आहे. शालेय साहित्य हे महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये जात असताना त्यासाठी लागणारं साहित्य हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे आणि तो खर्च आपण टाळू शकत नाही. त्याच्यानंतर वैद्यकीय खर्च, तोही महत्त्वाचा आहे. आजारी पडल्यानंतर आपल्याला दवाखान्यामध्ये जावं लागणार आहे. फळे भाजी विकत घेणे, त्याच्यानंतर वीज देयक, आपण जो काही वीज घरामध्ये वापरतो, ती वीज वापरत असताना त्यासाठी जे पैसे आपल्याला द्यावे लागणार आहेत ते आहे वीज देयक. त्याच्यानंतर सार्वजनिक प्रवास खर्च, यामध्ये बस, रेल्वे, रिक्षा या सर्वांचा समावेश होणार आहे. पोशाखाचे 2 संच विकत घेणे, बँकेचा हप्ता, मोबाईल देयक, मनोरंजन आणि पर्यटन, अशा प्रकारे आपण प्राधान्यक्रम या तक्त्यामध्ये देऊ शकतो. आपण या ठिकाणचा खर्च निश्चितच कमी करू शकतो. पर्यटन किंवा मनोरंजन असेल किंवा मोबाईल देयक असेल, या ठिकाणचा खर्च कमी करून आपण कुटुंबाचा खर्च हा 20,000 मध्ये बसवण्याचा प्रयत्न हा करू शकतो. म्हणजेच आर्थिक नियोजन करणं हे आवश्यक आहे. म्हणजेच यामधून आपल्याला काय समजतं, तर जरी अर्थशास्त्र ही संकल्पना आपल्यासाठी नवीन असली तरी सुद्धा याची सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच होत असते. आपलं घरातील उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न जे आपल्या घरचे सदस्य करत असतात, यापासूनच अर्थनियोजन किंवा अर्थशास्त्र ही संकल्पना उदयास आलेली आहे. आता पहा, इथं आपल्याला छान चित्र दिसत आहेत. आपल्या घरामधील काही वस्तू असतील, त्या वस्तू आपण या चित्रामध्ये पाहू शकतो. आता या वस्तूंचा समावेश मी या क्लिपमध्ये किंवा या PPT मध्ये का केला आहे ते आपण पाहूयात. आपण आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवत असतो. आपले येणारे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ घालण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ करण्यातून अर्थशास्त्र या संकल्पनेचा उदय झाला. म्हणजेच पहा, उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न हा आपण कुटुंबामध्ये करत असतो आणि यामधूनच ही अर्थशास्त्र ही संकल्पना उदयास आलेली आहे. आता महत्त्वाचं आहे पहा, हे अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनॉमिया या ग्रीक शब्दापासून तयार झाली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न रिकाम्या जागांसाठी किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा यासाठी हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. अर्थशास्त्र ही संज्ञा टिंबटिंब या ग्रीक शब्दापासून बनली आहे किंवा तयार झाली आहे. तर याचं उत्तर असणार आहे ओइकोनॉमिया. हा ग्रीक शब्द आहे पहा. याचा अर्थ काय होतोय, कौटुंबिक व्यवस्थापन असा याचा अर्थ आहे. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य आहे.
वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे समजते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे पहा, लोकांच्या गरजा कशा आहेत? अमर्याद आहेत. आपल्या गरजा केव्हाच पूर्ण होत नाहीत. जर आपण आपल्या घरापासूनच सुरुवात केली तर हे आपल्या लक्षात येऊ शकतं की पहा, सुरुवातीला आपल्या घरामध्ये जर फॅन असेल तर आपल्याला काय वाटतं की आपल्या घरामध्ये कूलर असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कूलर येतो त्यावेळेस आपल्याला पुन्हा वाटतं की आपल्या घरामध्ये एसी असायला पाहिजे. म्हणजे आपल्या गरजा या वाढतच जात असतात. आणि म्हणून मानवाच्या गरजा कशा आहेत? अमर्याद अशा गरजा आहेत. तसंच आपण गाड्यांचं सुद्धा घेऊ शकतो. सुरुवातीला आपल्याकडे सायकल होती, त्याच्यानंतर 2 व्हीलर आली, नंतर पुन्हा आपल्याला वाटायला लागलं की आपल्याकडे 4 व्हीलर असायला पाहिजे. म्हणजेच यामधून आपल्याला असं समजत आहे की आपल्या गरजा कशा आहेत? अमर्याद अशा आपल्या गरजा आहेत. आणि मग यामध्ये काय केलं जाते पहा, लिओनेल रॉबिन्स यांनी एक व्याख्या बनवली. पहा, अर्थशास्त्राची व्याख्या. अमर्याद गरजा कंसामध्ये हाव असं म्हटलंय. म्हणजेच आपण सांगितल्याप्रमाणे हावरट असा स्वभाव आहे माणसाचा. एक वस्तू मिळाली की पुन्हा दुसरी वस्तू पाहिजे. म्हणून अमर्याद अशा गरजा आपल्या आहेत. आणि मर्यादित, दुर्मिळ, पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. पहा विद्यार्थी मित्रांनो, लिओनेल रॉबिन्स यांची ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याकडे जेवढी साधने आहेत त्या साधनांच्या साहाय्याने आपल्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो अर्थशास्त्रामध्ये. म्हणजेच मर्यादित साधने किंवा दुर्मिळ साधने आणि अमर्याद गरजा यांचा मेळ ज्या शास्त्रामध्ये घातला जातो त्याला अर्थशास्त्र असे म्हणतात. अतिशय सोपी व्याख्या आहे लिओनेल रॉबिन्स यांची. आता आपण पुढे पाहूयात. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावांचे, शहरांचे, राज्यांचे, देशाचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. म्हणजे पहा, आपण मागाशी पाहिल्याप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये आपले आई वडील किंवा घरामधील जे कोणी जबाबदार व्यक्ती असतील ते घरातील उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करतात, आर्थिक नियोजन करत असतात. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाप्रमाणे गावाचे, शहरांचे, राज्य असेल किंवा देश असेल यांचे सुद्धा आर्थिक व्यवस्थापन केलं जातं. मग भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपयोग, उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. म्हणजेच पहा, एखाद्या भूप्रदेशामधील उत्पादन असेल, उत्पादन म्हणजे वस्तूंची निर्मिती. एखादी वस्तू आपण तयार करतो, उदाहरण आपण घेतलंच तर आपल्या गावाकडे वगैरे साखर कारखाने असतात. त्या साखर कारखान्यामध्ये ऊस येतो आणि ऊसापासून साखरेची निर्मिती होते. म्हणजेच ते काय आहे? त्या ठिकाणचं उत्पादन आहे, साखर निर्मिती. वितरण, आता ती साखर दुकानांपर्यंत पोहोचवणे, कारखान्यामधून ती साखर दुकानापर्यंत पोहोचवणे म्हणजेच त्या साखरेचं उत्पादन झाल्यानंतर वितरण झालेलं आहे. तसेच वस्तू व सेवांचा उपभोग म्हणजेच ग्राहक दुकानात जातात आणि दुकानामध्ये जाऊन त्या कारखान्यामध्ये तयार झालेली साखर की जी दुकानामध्ये आलेली आहे त्या ठिकाणाहून ती साखर घेतात आणि त्या साखरेचा उपयोग आपण करत असतो. म्हणजेच आपण कोण आहोत? आपण ग्राहक आहोत. मग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. म्हणजे हे जे सगळे उपक्रम आहेत वस्तूंची निर्मिती, उत्पादनापासून ती वस्तू आपल्या. सर, आवाज खूप कमी येतोय. हा ठीक आहे, मी प्रयत्न करतो. म्हणजेच पहा, ती वस्तू तयार झाल्यापासून ती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत जी काही साखळी आहे किंवा जे काही उपक्रम आहेत त्या सर्वांचा समावेश कशामध्ये होत आहे? अर्थव्यवस्थेमध्ये होत आहे. आणि मग या अर्थव्यवस्थेचे जागतिक स्तरावर 3 प्रकार आहेत. आता हे 3 प्रकार कोणते पहा?
भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे 3 प्रकार अर्थव्यवस्थेचे जागतिक स्तरावरती पडलेले आहेत. आता आपण याच्यामधील एक अर्थव्यवस्था याचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. पहा, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. साधारण मोठा प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे किती प्रकार पडतात स्पष्ट करा. मग आता एक आपण याच्यामधील अर्थव्यवस्था पाहणार आहोत. आता पहा, यामधील जी पहिली अर्थव्यवस्था आहे ती आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. ठराविक देशांनी प्रत्येक अर्थव्यवस्थेचा स्वीकार हा केलेला आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना ठराविक जे मुद्दे आहेत ते आपल्याला हायलाईट करायचे आहेत, म्हणजे आपल्याला समजून घेणं अतिशय सोपं होतं. फक्त पाठांतर आपल्याला करायचं नाहीये, तर समजून घेऊन आपल्याला अभ्यास करायचा. यामध्ये पहा, हा मायक्रोफोन बंद करायचा आहे. आता यामध्ये पहा, ज्या उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन आहे ती खाजगी व्यक्तींकडे आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था खाजगी व्यक्तींकडे असलेलं व्यवस्थापन आणि मालकी आणि यांचा मुख्य हेतू काय आहे पहा, कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. म्हणजे यामध्ये जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील, जास्त नफा कसा होईल याचा विचार केला जातो. आणि मग कोणकोणत्या देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे तर पहा, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, की ज्यामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवणे हा यांचा मुख्य हेतू असतो. आता ही झाली पहिली अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था. पुढची आहे समाजवादी अर्थव्यवस्था. तुलनात्मक अभ्यास आपल्याला अर्थव्यवस्थेचा करता आला पाहिजे, जेणेकरून आपल्या सहजपणे लक्षात राहू शकतं. आता पहा, या अर्थव्यवस्थेमध्ये काय सांगितलेलं आहे, यामध्ये मालकी कोणाची असते, यामध्ये मुख्य हेतू कोणता असतो, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. म्हणजे पहा, या ठिकाणी समाजाच्या मालकीचे म्हणजे आपलीच मालकी काही प्रमाणामध्ये यामध्ये असते, सरकारची मालकी असते. म्हणून याला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हटलेले आहे. समाजाची मालकी आहे, सरकारची मालकी याच्यामध्ये आहे. आणि यांचा मुख्य हेतू काय आहे पहा, सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. सामाजिक कल्याण म्हणजे जी काही लोककल्याणाची कामे केली जातात ही समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त केली जातात, आपल्याशी संबंधित असणारी कामे. यामध्ये रस्त्यावरील लाईट्स असतील किंवा पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, अशा विविध गोष्टींचा समावेश यामध्ये होत असतो. पुढील देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. पहा, समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारणारे देश कोणते आहेत, चीन आणि रशिया या देशांनी समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. पहा, आपल्याला देशांची नावं सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, समाजवादी अर्थव्यवस्था टिंबटिंब देशाने स्वीकारलेली आहे, यामध्ये भारत ऑप्शन असेल, अमेरिका असेल, चीन असेल. यातला योग्य पर्याय आपल्याला निवडता आला पाहिजे, की समाजवादी अर्थव्यवस्था चीन या देशाने स्वीकारलेली आहे. आता पहा, पहिल्या 2 अर्थव्यवस्था आपण पाहिल्या, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. आता आपण तिसरी महत्त्वाची अर्थव्यवस्था पाहणार आहोत, की जी आपल्या देशाशी संबंधित आहे, मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्था सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. म्हणजे पहा, या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक त्याचप्रमाणे खाजगी दोन्ही सुद्धा क्षेत्रांचे सहअस्तित्व असते.
आणि यांचा मुख्य हेतू काय आहे पहा, नफा व सामाजिक कल्याण यांचा सहसंबंध राखण्याचा प्रयत्न या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. म्हणजे नफाही कमवायचा आहे आणि त्या कमवलेल्या नफ्यामधून लोककल्याणाची कामे सुद्धा करायची आहेत. आता महत्वाचं पहा, आपल्या भारत देशाने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. त्याचप्रमाणे स्वीडन, युनायटेड किंगडम या देशांनी सुद्धा मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, जागतिक स्तरावरती ज्या 3 महत्वाच्या अर्थव्यवस्था आहेत, याच्यामध्ये आपण पाहिलं भांडवलशाही अर्थव्यवस्था, की ज्याचे उत्पादन आणि मालकी खाजगी व्यक्तीकडे असते. त्यानंतर आपण पाहिली समाजवादी अर्थव्यवस्था, यामध्ये सरकारची मालकी असते, म्हणजेच समाजाची मालकी यामध्ये असते समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. आणि लोककल्याण करणे, सामाजिक कल्याण करणे हा यांचा मुख्य हेतू असतो. आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत तिसरी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, की ज्याच्यामध्ये दोघांचा सुद्धा सहसंबंध राखण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि हेतू आहे नफा आणि सामाजिक कल्याण दोन्ही सुद्धा साधण्याचा प्रयत्न या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये केला जात आहे. आता पुढे पहा, आपल्या समोर पुस्तक असेल भूगोल विषयाचं, त्यामध्ये आपल्याला हा पाय चार्ट दिसत आहे पहा. याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे, अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये. आता कोणकोणती वैशिष्ट्ये अर्थव्यवस्थेची आहेत, यामध्ये राजकीय सार्वभौमत्व याचा खूप मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवरती होत असतो. त्याचप्रमाणे व्यवसाय, मग व्यवसायामध्ये शेती असेल, पशुपालन असेल, कारखानदारी असेल किंवा विविध सेवा व्यवसाय आहेत, यामध्ये शिक्षण आहे, हॉटेलिंग आहे, या विविध व्यवसायांचा सुद्धा समावेश होतो, की ज्याचा सहसंबंध अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. तसेच लोकसंख्येचा परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेवरती होत असतो. आणि शेवटी अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे पहा, भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन सामग्री. आता भौगोलिक क्षेत्र म्हणजे काय, की त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना कशी आहे, त्या ठिकाणी डोंगर, नद्या, जंगल आहे का, पाण्याची उपलब्धता आहे का, किंवा मैदानी भाग आहे का, या सर्व गोष्टींचा समावेश होतो भौगोलिक क्षेत्रामध्ये. यांचाही परिणाम अर्थव्यवस्थेवरती होत असतो. याचप्रमाणे पहा नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये कशाचा समावेश होतो, तर पहा जी साधन संपत्ती निसर्गात आढळते तिला आपण नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतो. निसर्गात आढळणारी साधन संपत्ती, यामध्ये जमीन आहे, जंगल आहे, खनिजे आहेत, कोळसा, नैसर्गिक वायू असेल, खनिज तेल असेल, या सर्वांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये केला जातो. तर याचा सहसंबंध हा अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. पहा की ज्या देशाची नैसर्गिक साधन संपत्ती ही मुबलक प्रमाणामध्ये आहे, त्या देशाची अर्थव्यवस्था ही कमी नैसर्गिक साधन संपत्ती असणाऱ्या देशांच्या तुलनेत मजबूत मानली जाते किंवा चांगली मानली जाते. म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती अतिशय महत्वाची आहे, की ज्याचा संबंध अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. आता पुढे पहा, या ठिकाणी एक ग्लोबी आपल्याला दिसते. या ग्लोबीमध्ये काय सांगितलं आहे हे नेहमी लक्षात ठेवा. तर पहा भूगोल विषयाच्या पुस्तकामध्ये प्रत्येक धड्यामध्ये ग्लोबी दिलेली आहे. ग्लोबी म्हणजे काय, तर हे चिन्ह आपल्याला इथे दिसतंय, याला ग्लोबी असं म्हणतात, की जे आपल्याशी संवाद साधत असते. पुस्तकामध्ये जे काही विविध उपक्रम आपल्याशी संबंधित आहेत, त्या उपक्रमांचा समावेश या ग्लोबीमध्ये केला जातो. आता ही ग्लोबी आपल्याला काय सांगते पहा, आपल्याशी काय संवाद साधते. अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. समाजाशी संबंधित असा महत्त्वाचा हा विषय अर्थशास्त्र. विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग हा केला जात आहे.
विविध व्यवसाय असतील किंवा वित्तपुरवठा म्हणजे पैशांचा पुरवठा, प्रशासन असेल किंवा कायदा असेल, या सर्व गोष्टींमध्ये अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग हा केला जात असतो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणजे पहा, जी काही सामाजिक प्रगती मानवाची होत आलेली आहे पूर्वीपासून, अगदी उत्क्रांतीपासून, या संपूर्ण सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचं महत्त्व खूप जास्त आहे. म्हणून अर्थशास्त्र हा विषय आपल्या दररोजच्या जीवनाशी संबंधित आहे, निगडीत आहे. पुन्हा एक ग्लोब आपल्याला या ठिकाणी दिसते पहा, आणि अतिशय महत्त्वाचं आहे पहा. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. रिकाम्या जागांसाठी हा प्रश्न विचारला जातो. टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. 1 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो. ॲडम स्मिथ. आता पहा, त्यांचं एक पुस्तक आहे, त्यांच्या राष्ट्रांची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन्स. या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली आहे. म्हणजे पहा, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, ही अजून एक व्याख्या अर्थशास्त्राची आपण पाहत आहोत. म्हणजेच अगोदर आपण लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या पाहिली, की ज्या व्याख्यामध्ये रॉबिन्स काय म्हणतात, की अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या. आणि ॲडम स्मिथ काय म्हणतायत, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. दोन्हीही व्याख्या आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला या अर्थशास्त्रज्ञाचं नाव आणि त्याची व्याख्या विचारली जाते, या विचारवंतांचं नाव आणि त्यांची व्याख्या विचारली जाते. त्यामुळे तीच व्याख्या आपल्याला लिहिता आली पाहिजे. म्हणजे असं व्हायला नकोय की आपल्याला ॲडम स्मिथ यांची व्याख्या विचारली आहे आणि आपण रॉबिन्स यांची व्याख्या लिहिली आहे. दोन्ही व्याख्या व्यवस्थितपणे पाठ करायच्या आहेत. आता पुढे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. आता जागतिकीकरण म्हणजे काय हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहेच. आता ज्या प्रकारे आपण या पाठाची उजळणी घेत आहोत, जागतिकीकरण याबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती असणार आहे. तर पहा, आपण पाहूयात यामध्ये काय सांगितलेलं आहे. सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही सीमारहित अर्थव्यवस्था असते. सीमारहित अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर पहा, इथं आपल्याला दिसतंय की ज्यावेळेस आपण इतर देशांशी व्यापार करतो, मग ते समुद्रमार्गे असेल किंवा हवाई मार्गे असेल, तर हा व्यापार करत असताना कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. ज्यावेळेस आपण दुसऱ्या देशांशी व्यापार करत असतो त्यावेळेस त्या वस्तूंवरती कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. मुक्तपणे हा व्यापार केला जातो. यालाच जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. मग पुढे यांनी सांगितलंय पहा, ज्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो, म्हणजे कोणताही टॅक्स, कोणताही कर निर्यात केलेल्या किंवा आयात केलेल्या वस्तूंवरती आकारला जात नाही. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो व गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. म्हणजे कोणत्याही प्रकारची बंधने नाही आहेत, कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. याला आपण काय म्हणतो, जागतिकीकरण असं म्हणतो. आता पहा, यामधला आपण शेवटचा मुद्दा पाहत आहोत. अर्थव्यवस्थेची कार्य कोणते आहेत. यामध्ये आपल्याला विविध चित्र दिसत आहेत. पहा, इथं दुधाचा व्यवसाय असेल किंवा वाहनांची निर्मिती आहे, विविध खेळणी दिसत आहेत आपल्याला. इथं शेतीमधील काही उत्पादन आपल्याला दिसत आहे.
इथं काही काम चाललेलं इंडस्ट्रीशी संबंधित, ही विविध आपल्याला कामं या ठिकाणी दिसत आहेत. तर पहा, अर्थव्यवस्थेची कार्य कोणकोणती आहेत. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असते, तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्य ठरलेली असतात. ती काही कार्य पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे पहा, प्रत्येक देशांनी वेगवेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. ज्याप्रमाणे आपल्या भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे किंवा चीनची समाजवादी अर्थव्यवस्था आहे, त्याचप्रमाणे विविध देशांनी वेगवेगळ्या अर्थव्यवस्था या स्वीकारलेल्या आहेत आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख अशी कार्य ठरलेली आहेत. आता ही कार्य कोणती आहेत पहा. कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे. कोणत्या वस्तूचे उत्पादन किती प्रमाणामध्ये करायचे आहे याचा निर्णय अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. म्हणजे पहा, लोकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि त्या गरजेनुसार त्या वस्तूचं उत्पादन होणं आवश्यक आहे. त्या प्रमाणामध्ये त्या वस्तूचं उत्पादन होणं आवश्यक आहे. जसं की आपण जर एक उदाहरण घेतलं, आपल्या भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. या लोकसंख्येमध्ये जो गरीब किंवा मध्यम वर्ग आहे तो जास्तीत जास्त घरामध्ये फॅनचा वापर करतो. तर श्रीमंत वर्ग आहे की ज्यांची संख्या कमी आहे, हे लोक आपल्या घरामध्ये एसीचा वापर करतात. मग पहा, फॅन किंवा एसीचं उत्पादन घेत असताना आपल्याला या लोकसंख्येचा विचार करून त्या प्रमाणामध्ये फॅनचं उत्पादन आपण जास्त करणार, एसीचं उत्पादन त्या प्रमाणामध्ये आपण कमी करणार. म्हणजे कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे आहे याचा विचार, याचा निर्णय या अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे. म्हणजे पहा, एखादी वस्तू तयार करत असताना, त्याचं उत्पादन करत असताना जेवढे कमी पैसे लागणार तेवढा जास्त नफा त्या ठिकाणी मिळणार आहे. उत्पादन खर्चामध्ये जर आपण काटकसर केली तर निश्चितच त्या ठिकाणी फायदा जास्त होणार आहे. याचाही विचार अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे. जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. यामध्ये विविध प्रकारचे कर असतील, या माध्यमातून मिळणारे उत्पन्न याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो आणि याचं वाटप सुद्धा सामाजिक आणि आर्थिक न्यायानुसार झालं पाहिजे. याचा विचार अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे. भविष्यामध्ये काही समस्या उद्भवली तर त्याचंही नियोजन अगोदरच करणे आवश्यक आहे. आपण आपल्या कुटुंबाचा विचार या ठिकाणी करू शकतो. आपल्या घरातील सदस्य काही ठराविक पैसे बाजूला काढून ठेवत असतात भविष्याच्या दृष्टीने, की भविष्यामध्ये कदाचित आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या घरातील सदस्याला जर दवाखान्यामध्ये ॲडमिट करावे लागले तर त्या ठिकाणी होणारा खर्च, किंवा घरातील काही कार्यक्रम वगैरे असतात, मग लग्न असेल किंवा इतर समारंभ असतील, यासाठी होणारा खर्च, म्हणजे याचंही नियोजन करणं आवश्यक आहे. म्हणजेच ही काय आहे तर भविष्य काळातील तरतूद आहे. याचा विचार हा अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. तसेच उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. आपण ज्या वस्तूची निर्मिती करत आहोत ती वस्तू निर्माण करताना ती कोणासाठी तयार करायची आहे याचाही विचार अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. अशा प्रकारे अमर्याद गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जातो. म्हणजे पहा, आता पहा, अलीकडील काळामध्ये भारत सरकारने आत्मनिर्भर भारत ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संकल्पनेमधून जे काही छोटे व्यवसाय असतील, या छोट्या व्यवसायांना वित्त पुरवठा करण्याचं काम सरकार करत असतं, की जेणेकरून जास्तीत जास्त वस्तू या आपल्या भारत देशामध्येच उत्पादित झाल्या पाहिजेत याचा विचार या योजनेमध्ये केला जात आहे. म्हणजेच बाहेरून कोणतीही वस्तू आपल्याला घ्यायला लागत नाहीये. त्या वस्तू आपण आपल्या देशामध्येच निर्माण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि यामधून ही आत्मनिर्भर भारत ही संकल्पना उदयास आलेली आहे. म्हणजेच आपल्या अमर्याद गरजा आणि जी काही मर्यादित साधने आहे यांचा मेळ
ज्या शास्त्रामध्ये घातला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला अर्थशास्त्राशी परिचय हा पाठ पूर्ण होत आहे आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार असतील किंवा त्याची कार्य असतील किंवा अर्थशास्त्राची व्याख्या असेल, लिओलेन रॉबिन्स यांची असेल किंवा ॲडम स्मिथ यांची असेल, या विविध संकल्पना व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि मी आशा करतो की या प्रकरणातील सर्व घटक तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या BMC EDU मराठी स्टँडर्ड 9 या यूट्यूब चॅनलवरील सर्व विषयांचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, त्याचप्रमाणे लाईक करायचं आहे आणि हे व्हिडिओज शेअरसुद्धा करायचे आहेत. धन्यवाद.